दुधोंडी तालुका पलूस येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निष्ठावान आणि कट्टर महाराष्ट्र सैनिक ऋषिकेश साठे हे राजसाहेब ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजकीय यश तसेच मनसैनिकांना आरोग्य धैर्य यशप्राप्तीसाठी दुधोंडी ते मुंबई दादर येथील शिवतीर्थ असा तब्बल 375 किलोमीटरचा सायकल प्रवास करणार आहेत। या उपक्रमाची सुरुवात रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता दुधोंडी ग्रामच्या ग्रामदैवत आई शिवभवानीच्या मंदिरातून ग्रामस्थांच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन सुरू झालाय। हा प्रवास 4 टप्प्यात पूर्ण होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग 48 आणि मुंबई पुणे जोना महामार्ग अशा प्रमुख मार्गांवरून होणाऱ्या या प्रवासात सातारा पुणे पनवेल असा मुक्काम करत अखेर 24 डिसेंबर रोजी दादर येथील शिवतीर्थ निवास येथे पोहोचून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली जाणार आहे। राजकीय निष्ठा, संघटनेवरील प्रेम आणि वैयक्तिक त्यागाचं प्रतीक ठरणारा हा सायकल प्रवास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून ऋषिकेश साठे यांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होते। यावेळी दुधोंडीसह परिसरातील ग्रामस्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम वंदन करतो। मराठी माणसावर, महाराष्ट्रावर नितांत प्रेम करणारा 21व्या शतकातील सर्वोत्तम भूमिपुत्र सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम करणारे आमच्यासारखे असंख्य महाराष्ट्रात आणि देशात कार्यकर्ते आहेत। त्यामधीलच आपल्या दुधोंडी गावचा सुपुत्र ऋषिकेश साठे हा सुद्धा महाराष्ट्र सैनिक आहे। त्यानं एक संकल्प केलाय की त्यांचं दुधोंडी गावचं जे ग्रामदैवत आहे शिवभवानी मंदिर, त्या शिवभवानी मंदिराच्या दर्शन घेऊन राजसाहेबांचे पुढील राजकीय भावी वाटचालीस आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी तो सायकलवरून दादरपर्यंत शिवतीर्थ इथपर्यंत तो सायकलवरून प्रवास करणार आहे। त्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी पलूस तालुक्यातून आलेले सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर दुधोंडी गावचे सर्व ग्रामस्थ इथं जमा झालेले आहेत, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। आणि खरं तर आता डिसेंबर महिना चालू आहे, अतिशय कडाक्याची थंडी पडलेली आहे, लोक घरातून बाहेर पडत नाहीत, तरी सुद्धा हा तरुण उठतो आणि म्हणतो मी राजसाहेबांच्या भेटीसाठी सायकलवरून प्रवास करणार आहे। जीवाची पर्वा न करता तो दुधोंडी ते मुंबई हा प्रवास सायकलवरून करणार आहे। यासाठी आम्ही शुभेच्छा देत असताना आज जर राजकीय परिस्थिती बघितली महाराष्ट्राची तर फोडाफोडीचं राजकारण, पैशाचं राजकारण, त्याचबरोबर अगदी चिखल झालेला आहे। चिखलफेक पूर्ण या महाराष्ट्रात झालेला असताना असा हा ऋषिकेश साठे निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक, त्याचा कुठलेही स्वार्थ नाही, फक्त निस्वार्थ भावनेने फक्त राजसाहेबांची माझी भेट झाली पाहिजे या अपेक्षेने तो सायकलीवरून प्रवास करत आहे। अशा कार्यकर्त्यांच्याकडे बघून आम्हाला सुद्धा एक प्रेरणा मिळते आणि हे करत असताना मी एक फक्त कविता म्हणून दाखवतो। सायकलच्या पॅन्डलवर पाय टेकवला, मनात एकच ध्यास पेटवला, घामाच्या थेंबात आशा वाहू लागली, राजसाहेब ठाकरे साहेबांची भेटीची चाहूल लागली, रस्त्यावर धावते विचारांची वारे, मनात गरजती मराठी वारे, दुही चाकावर उभी स्वाभिमानाची काया, छातीमध्ये पेटलेली महाराष्ट्राची माया। अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीस मी पलूस तालुक्याच्या वतीनं, सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी त्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पावर, पॉवर मराठी न्यूज, एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।